विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ये क्या जिल्हा जात पडतात रोल सोलापूर शहरामध्ये गेल्या आपण अनेक वर्षापासून पाहतोय की एखाद्या टू व्हीलरला जरी लोन घेतला फायनान्स कडून तर ते फायनान्स केलेली गाडी एखादा हप्ता संबंधित व्यक्तीने भरला नाही तर संबंधित फायनान्सचे काही गुंड लोक त्याची गाडी रस्त्यावर अडवून किंवा कुठे चहा प्यायला गेला, कुठे जेवायला गेला किंवा कुठेही रस्त्यावर दिसली तर नियमाचा उल्लंघन करून ती गाडी उचलली जाते। एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेला तर त्या हॉस्पिटलमधून त्याची गाडी उचलली जाते आणि ती गाडी बेकायदेशीरपणे उचलून गोडाऊनला लावली जाते। सर्वप्रथम खाजगी फायनान्स जेवढे काही आहेत त्यांना नियम असा आहे की एखादी गाडी उचलण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस देणे गरजेचे आहे। ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो व्यक्ती राहतो त्या पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती देणं गरजेचं आहे आणि संबंधित व्यक्तीच्या घरापुढून ती गाडी उचलणे गरजेचे असताना रस्त्यावरून कुठेही अन्यत्र ठिकाणी ती गाडी उचलली जाते आणि ती गाडी उचलल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा एकदा नोटीस द्यावी लागते की सदरची तुमची गाडी आम्ही या तारखेला उचललेली आणि एवढा तुमचा आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ते अमाऊंट भरा, नाही तर आम्ही तुमची गाडी सेल करू अशी नोटीस त्याला द्यावी लागते। आणि त्या नोटिसानंतर सोलापूरच्या आरटीओ विभागामध्ये सुद्धा 36 नंबर फॉर्म भरून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी समज दिली पाहिजे की संबंधित व्यक्तीची गाडी या फायनान्सने उचललेली आहे आणि ही फायनान्सची या फायनान्स बाबतीत तुमची काही तक्रार असेल तर आरटीओ ऑफिसमध्ये येऊन सांगावं। ते काम आरटीओ अधिकारी करत नाही। आणि त्यानंतर दुसरी बाब म्हणजे एखादी वाहन उचलल्यानंतर आरटीओच्या नियमाप्रमाणे ती गाडी प्रथम त्या फायनान्सवाल्यांनी स्वतःच्या नावे करून घेणे गरजेचे आणि त्या बाबतीचा डबल टॅक्स आरटीओ विभागाला भरणं गरजेचं असताना त्या पद्धतीचं कामकाज आरटीओ विभागाकडून आणि फायनान्सवाल्याकडून होत नाहीये। या ठिकाणी मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की आरटीओ अधिकारी हे आरटीओचे कामकाज करीत असताना आरटीओचे ड्रेस घालून आरटीओची लूट करण्याचा आणि आरटीओ कार्यालयाचा म्हणजे परिवहन विभागाचं नुकसान करण्याचे काम आरटीओचे अधिकारी त्यांच्या कार्यालयात बसून करत आहेत। कारण हे लोक आरटीओ अधिकाऱ्यांचे फायनान्सवाल्यांबरोबर लागेबांधे असल्याने अशा प्रकारच्या लोकांच्या अन्नात माती घालवण्याचे काम आरटीओ अधिकारी आणि फायनान्सवाले करू लागलेत। तर त्या बाबतीत आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी शंभरकर साहेबांना या सर्व विषयी आज निवेदन दिले। येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आरटीओचे जे आयुक्त आहेत परिवहन आयुक्त त्यांनी काढलेल्या या GR प्रमाणे जर आरटीओच्या नियमाने काम सुरू झालं नाही तर सर्वप्रथम आम्ही फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जे गुंड प्रवृत्तीने लोकांचे गाड्या उचलतात त्यांना फटके देण्याचे काम करू। त्याच्यानंतर जर आरटीओ अधिकाऱ्याची सुधारणा झाली नाही तर आरटीओ अधिकाऱ्याचा मात्र व्यवस्थित आम्ही कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही आणि 8 दिवसानंतर आरटीओ अधिकाऱ्याचं कार्यालय असेल किंवा फायनान्सचे जे काही कार्यालय असेल त्यांना प्रहारच्या वतीने टाळे ठोको आंदोलन आम्ही करणार आहोत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।